शेतकरी मित्रांनो, माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, खरीप पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली होती आणि हीच महत्त्वपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा योजनेला आता 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। कृषी मंत्री भरणे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मित्रांनो, आता वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केलेले आहे। हे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, कोणकोणते शेतकरी आपल्या खरीप पीक विम्यासाठी नोंदणी करू शकतात, कागदपत्र काय लागणार आहेत, अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, सविस्तर माहिती समजून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, खरीपातील पंतप्रधान पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विमा नोंदणीची अंतिम मुदत 31 जुलैवरून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। आतापर्यंत 61,82,218 शेतकऱ्यांनी विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी केली। कृषी मंत्री भरणे म्हणाले की राज्यातील एकही पात्र शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे। तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता किंवा अन्य कारणांमुळे अर्ज न करू शकणाऱ्या किंवा शेकलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत 10 ऑगस्टपूर्वी नोंदणी पूर्ण करावी। यंदा मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे पेरण्या लांबल्या आणि सुरुवातीला पीक विमा नोंदणीचा वेग मंदावला होता, त्यामुळे राज्य शासनाने केंद्राकडे मुदतीची मागणी केली होती। कृषी सचिव परिमल सिंग यांनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे या संदर्भातील प्रस्ताव पाठविला होता। पीक विमा कंपनीलाही मुदतवाढीस सहमती दर्शवल्यानंतर केंद्राने 10 ऑगस्टपर्यंत नोंदणी सुरू ठेवण्यास मंजुरी दिली। कृषी मंत्री भरणे यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट आणि हवामानातील बदलांपासून आर्थिक संरक्षणासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकांमार्फत तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी PMFBY क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करावा किंवा www.pmfby.go.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा असे आवाहनही भरणे यांनी केले आहे। मित्रांनो, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पीक विमा नोंदणीत मराठवाड्यातील जिल्ह्यातील आघाडी घेतली आहे। नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक 8.48 लाख अर्ज दाखल झाले आहेत। त्याखालोखाल बीडमधून 6.10 लाख, परभणीतून 4.11 लाख, लातूरमधून 3.95 लाख आणि धाराशिवमधून 3.13 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत। मित्रांनो, आता या जिल्ह्यात प्रतिसाद कमी मिळालेला आहे, तर कोणते असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये प्रतिसाद कमी मिळाला तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात। मित्रांनो, पहिला जिल्हा आहे कोल्हापूर, त्याच्यामध्ये 4,693 शेतकरी आहेत। रत्नागिरीमध्ये 4,755, रायगडमध्ये 7,279, सिंधुदुर्गमध्ये 11,851 आणि गडचिरोलीमध्ये 15,890 जिल्ह्यांमधून प्रतिसाद मिळालेला आहे, जो आहे कमी प्रतिसाद आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लवकरात लवकर तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या, म्हणजे भविष्यात कोणतेही नुकसान झालं तर तुम्हाला मोबदला मिळेल। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।